साहेब, 2 दिवसापासून राज्यामध्ये बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तर काही भागामध्ये पावसाची आर्द्रता देखील दिसून येत आहे. तर नक्कीच. तर जिल्ह्यातील कोणत्या कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे व कोणता भाग फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे, त्या संबंधित शेतकऱ्यांना कमी शब्दात माहिती द्या. नक्कीच. आपण मागील 15 दिवसापासून ह्या वातावरणाची पूर्वकल्पना तसेच हं. अंदाज तुमच्या चॅनलवरतीही दिला होता. हो. बरोबर? हो. आणि आता वातावरण हे धुळीचं झालेलं आहे, धुक्याचं झालेलं आहे. जालन्यासारख्या, मराठवाड्यासारख्या भागांमध्ये हं. हलक्या सरीसुद्धा रात्रीपासून बरसायला सुरुवात झालेली आहे. हो. आणि सिस्टम हे फेंगल नावाच्या चक्रीवादळाचा महाराष्ट्रामध्ये जो प्रकार घडून आलेला आहे आणि कालपासून सुद्धा अजूनही कुठे मोठ्या पावसाची बातमी किंवा आपल्या कुठल्या मोठ्या पावसाचा संकेत देखील मिळाला नाहीये. हं. ठीक आहे. वातावरणामध्ये ढगांचे प्रकार हे बदलणार आहेत उन्हाच्या तीव्रतेमुळे. हं. हं. मागील काळामध्ये जो थंडीचा लाट होती ती पण आता कमी झालेली आपण पाहतो आहे. जसं जसं लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला पूर्वकल्पना दिली आहे, हो. त्या पद्धतीनं वातावरण हे बदलताना आपण पाहतो आहे. हं. पण मागे 15 दिवसापूर्वी दिलेल्या अंदाजामध्ये बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरती हसू आलं होतं, की अशा प्रकारे घडणार नाही. आता गारवा सुटलेला आहे. हं. हं. पण निसर्गाचे जे संकेत असतात, निसर्गाचे जे मॉडेलनुसार बदल होतात, त्याचा अंदाज देण्याचं काम आम्ही करतो मित्रांनो. हं. त्यामुळे 15 दिवसापूर्वी मिळालेली पूर्वकल्पना आपल्याला सावधगिरी करते आणि शेतकऱ्यांना ती देखील फायदेशीर ठरते आहे. हं. तर आता मेन विषयाकडे वळतो आहे. तर महाराष्ट्रामध्ये आज पाहतोय आपण, की पूर्णतः ढगाळलेलं वातावरण हे सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. हो. आजची कंडिशन आजची 2 तारीख ही महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सांगली, कोल्हापूर भागांमध्ये संध्याकाळपर्यंत किंवा मध्यरात्रीपर्यंत पावसाची रेलचेल वाढवणारी आहे. हं. पावसाच्या सरी थोड्या मोठ्या थेंबाच्या पडणार आहेत. हं. लातूरमध्येही निलंगा, लातूर, सावंतवाडी एरिया, अहमदपूर परिसर, धाराशिव, केज जे काही धारूर, वडवणी परिसरात येतोय त्या सुद्धा पाऊस होणार आहे. हं. नांदेड परिसरामध्ये, चंद्रपूर, गोंदिया परिसरामध्ये सुद्धा आज मध्यरात्रीपर्यंत पाऊस हा होऊन जाईल. हं. त्यामुळे शेतकऱ्यांनी जे मागील काळामध्ये जे नियोजन सांगितलं त्या पद्धतीने नियोजन देखील केलेलं आहे. हं. आजचा पाऊस इकडे पंढरपूर, करमाळा, सोलापूर, सांगली या भागातही 2 तारखेचा पाऊस आहे. हं. नाशिक क्षेत्रामध्ये ढगांची गर्दी वाढेल, पण आजची कंडिशन ही नॉर्मल आहे. हं. येत्या 2-3 दिवसामध्ये इकडे ही रेलचेल वाढणार आहे. हं. जो ऊसतोड कामगार मजूर आपला महाराष्ट्राचा जालना असेल, मराठवाडा असेल, परभणी असेल, विदर्भातही काही ठिकाणचा मजूर जो कर्नाटकमध्ये गेला आहे, हुबळी वगैरे भागामध्ये, विजापूर वगैरे भागामध्ये, निपाणी, कोल्हापूर क्षेत्रामध्ये, हं. तर यांना ह्या आज मध्यरात्री पावसाचा जोर हा वाढणार आहे. हं. आणि कर्नाटकमध्ये जोरदार आगमन होत असल्यामुळे महाराष्ट्रात दमदार आगमन देखील ह्या काळामध्ये होणार आहे. हं. त्यामुळे हा देखील अंदाज कामगारांसाठी स्पेशल देतो आहे.